वाईट परिस्थिती पाहिली होती मी तेव्हाही, आणि तेव्हासुद्धा माझ्या नातेवाईकांचा मला अनुभव आला होता की दुसऱ्या लोकांनी मला, मी मदतीचा व्हिडिओ टाकला होता तर दुसऱ्या लोकांनी मला पैसे टाकले होते, परंतु माझ्या नातेवाईकांपैकी तेव्हासुद्धा मला कोणाचा कॉल आला नव्हता किंवा कोणी मला पैसे दिले नव्हते. ते फक्त मला सोबत राहण्याची मदत केली होती सर्वांनी. तेव्हा मी बोलतही होती की मला व्याजानं पैसे काढून द्या, परंतु तेव्हा मी खूप छान अनुभव घेतला होता की कोणत्याही नातेवाईकांनी पैसे दिले नव्हते. तेव्हाच मी स्वतःशी गाठ बांधली होती की मी एवढं कमावणार की मला कोणासमोर हात लांबवण्याची वेळ येणार नाही. आणि तेव्हापासून मी म्हणजे रात्रंदिवस दिवसाचं रात्र गेली. आत्ता मी जे दाखवणार ना ते तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवणार आहे की 2 दिवस झाले आम्ही शिफ्टिंगमध्ये होतो. शिफ्टिंग झाली, नंतर गणेशजी त्यांच्या जॉबला गेले आणि भरपूर असे प्रोडक्ट येऊन पडलेले होते की ज्यांचं प्रमोशन बाकी होतं. आज मी तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवते की आज गुरुवार होता, मला स्वामींचा अभिषेक करायचा होता, परंतु बहुतेक स्वामींना आज माझ्या हातून अभिषेक करायचा नव्हता. फक्त मी देवघर स्वच्छ केले, देव स्वच्छ केले, पोस्टात गेली. तिकडून आल्यानंतर मला पटापट प्रमोशनवाल्यांचे कॉल चालू झाले की बाबा 15 ते 20 दिवस झाले तुम्ही काम व्यवस्थित करत नाही आहे, सेल डाऊन झालेला आहे, तर प्लीज आज तुम्ही काम करा, नाही तर मग सर्व आम्ही प्रोडक्ट घेऊन जाणार. आणि हे जे प्रोडक्ट जर रिटर्न केले ना तर माझं भरपूर असं नुकसान होते. आज अशी परिस्थिती आहे की आज ना सोबत आई आहे. आई खूप म्हणत आहे मला मी येते, परंतु मीच बोलवून घेत नाही आहे, कारण आता अक्षय तृतीया आहे तर तिला आई बाबांचं पान टाकायचं आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मी माझ्या घरीच टाकणार आहे. त्याच्यामुळं मी आईवर जबरदस्ती करत नाही. आणि अशी कोणती तरी म्हणजे पायरी येणारच आहे की जिथं ना कोणीच कामात नाही पडणार आहे. मनीषाचं पण आज ना उद्या लग्न होऊनच जाणार आहे. असं नाही आहे की तिचं माझं काही भांडण झालं म्हणून ते येत नाही आहे. तिने मला फोन केला, परंतु मी ठरवलेलं होतं की जी परिस्थिती ना ती स्वतः सांभाळायची, कोणाला हे नाही करायचं की बाबा तू येच म्हणून. आणि सायली जी आहे तर तिला पण तिच्या पार्लरचे वगैरे काम आहे, आता सध्या लगनसर आहे, तिला पण एंगेजमेंट याचे त्याचे काम सुरू आहे. तिने पण कॉल वगैरे करून तिचं कर्तव्य पूर्ण केलं. त्याच्यामुळं जे परिस्थिती होती मी स्वतःहून सांभाळली आणि भरपूर लोकांनी तो स्वराजची काळजी घ्या. ॲक्च्युली हा व्हिडिओ त्याचा माझ्यासमोरच आहे. खूप लोकांनी खूप छान छान कॉमेंट केला आणि त्यांचंही बघूनच मला अक्षरशः खूप मला रडू आलं की काय बोलू आणि काय नाही. तर मी आता तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवते की मी कोणत्या परिस्थितीत आणि कशी काम करते. तर ती किती आहे, हे जे आहे मी तयारी केलेली आहे तसाच तो पडलेला आहे. काय झालं रे आहे. या चिवडची भाजी केली होती, मस्तपैकी कढी केलेली आहे आणि भात पण आहे आणि चपात्या पण आहे. असं नाही की मग व्हिडिओ केले तर आम्ही जेवण वगैरे करत नाही. 2 ते 3 वेळा चहा केला तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. जस्ट मी काल स्वराजचा जो व्हिडिओ अपलोड केला तर त्यावर मला खूप छान छान अशा कॉमेंट्स आल्या की रक्ताची नाती अशीच असतात ताई, आईला बोलवून घे, कोणी म्हणते मनीषाला बोलवून घे, कोणी म्हणते सायली कुठं आहे. तर प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात. असं नाही की मी जर मनीषाला बोलावलं तर ती येणार नाही, आईला बोलावलं तर ती येणार नाही, किंवा सायलीला बोलावलं तर ती येणार नाही, असं काहीच नाही आहे. परंतु कसं आहे की या लोकांपेक्षाही काही लोकांवर मी खूप विश्वास ठेवला होता. आणि प्रत्येकाला कसं वाटते की माझ्याजवळ भरपूर पैसे आहे, मला पैशाची काय गरज आहे, हे ते जे लोकांचं आहे ना मला त्यांना दाखवायचं आहे की तुम्हाला आज माझी प्रसिद्धी दिसते, माझ्याजवळ पैसा दिसते, माझं सर्व आहे, माझं चांगलं राहणीमान दिसते, त्याच्यानंतर काय म्हणतो माझ्याकडे म्हणजे हे आहे ते आहे, ते तुम्हाला असं वाटत असेल ना. परंतु त्यामागचे परिश्रम हे फक्त माझ्या आईला माहिती आहे, माझ्या नवऱ्याला माहिती आहे, माझ्या मुलांना माहिती आहे. आणि जे आहे ना ते म्हणजे रिअल आहे. तर नवीन फ्लॅटमध्ये आम्ही शिफ्ट झालेला आहोत. अजून बाकीचे व्हिडिओ अपलोड व्हायचे आहे, पण सहज मी आता काल स्वराजचा व्हिडिओ जो अपलोड केला होता तर त्याच्यावर तुमच्या ज्या कॉमेंट होत्या ते खरंच म्हणजे माझं अक्षरशः मन भरून आलं की जे लोक आम्हाला ओळखतही नाहीत किंवा काहीच नाही, प्रत्येकजण स्वराज्यासाठी म्हणजे अनोळखी लोकसुद्धा किती प्रेम देतात हे त्याच्यावरून स्पष्ट होते. आणि जे ओळखीचे होते ते माना फिरवतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला मी तर लक्षातच ठेवणार आहे प्रत्येकाचं बोलणं हे, कारण प्रत्येकाला कसं मी कमवते हे दिसते
आणि सगळ्यांनी स्वराजसाठी प्रार्थना केली. काही जण म्हणतात मनीषाला बोलवून घे, तर मनीषाला सुद्धा कामं आहेत, तिचे पण आई बाबा आहे. तिने मला कॉल केला होता की ताई मी येऊ का, परंतु कसं आहे यावेळेस मी ठरवलेलं होतं की माझ्या नवऱ्याला पण समजलं पाहिजे हॉस्पिटल म्हणजे काय असते, हॉस्पिटलमध्ये किती खर्च लागते, किती त्रास होतो आपल्यासमोर आपल्या मुलांना, जेव्हा इंजेक्शन गोळ्या दिल्या जातात, सलाईन दिल्या जाते. अक्षरशः म्हणजे त्याचं आम्हाला हे नव्हतं बघा, जेव्हा त्याला सुई वगैरे लावत होती ना, एक तर स्वराजनं दिसतो तसा पण तो खूप वीक आहे अक्षरशः, म्हणजे त्याच्यानं नससुद्धा सापडत नाही जेव्हा सलाईन वगैरे लावायच्या होत्या. परंतु एवढ्या हिमतीने मी किती स्ट्रॉंग असली ना, परंतु जेव्हा माझ्या मुलांवर दुखणं येते आणि त्याच्यात हॉस्पिटलचं दुखणं असलं ना, माझ्याच्यानं खरंच ते पाहवल्या जात नाही, मला खूप टेन्शन येऊन जातं. आणि म्हणून मी स्वतःकडे दुर्लक्ष करते, पण त्यांच्याकडे लक्ष जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करते. आणि मी काय कोणती आई असू द्या मुलांकडे खूप लक्ष देते. परंतु कसं आहे अशा परिस्थितीत जेव्हा आपण काही लोकांकडून अपेक्षा ठेवते की बाबा फक्त वाईटपणा कुठं येतो, फक्त पैशांमुळे येतो. मला त्या गोष्टीचा अफसोस नाही आहे की मला माझे पैसे दिले नाही, फक्त मला त्या गोष्टीचा म्हणजे हे व्यक्त होत आहे की मी किती चुकीच्या लोकांना पैसे दिले, की पैशासाठी म्हणजे काही लोक हे पण विचारत नाही की बाबा तुझं एवढं छोटं बाळ आहे, तुला एकच मुलगा आहे, तो इतक्या संकटातून, आणि त्यांनी बघितलेलं आहे की तो किती संकटातून इथपर्यंत आलेला आहे. जन्माच्या वेळेस प्रॉब्लेम झालेल्या होत्या त्याच्या, माझ्या पोटात मोठा असा गोळा होता, प्लस स्वराज पण होता. 9 महिने त्याला किती सांभाळावं लागलं. त्याच्यानंतर आमची क्रिटिकल अशी डिलिव्हरी झाली होती. आणि डिलिव्हरीच्या वेळेस खरं सांगते की माझ्याजवळ डिलिव्हरीसाठी सीझर झालं होतं, माझ्याकडे पैसे पण नव्हते. खूप वाईट परिस्थिती पाहिली होती मी तेव्हाही. आणि तेव्हासुद्धा माझ्या नातेवाईकांचा मला अनुभव आला होता की दुसऱ्या लोकांनी मी मदतीचा व्हिडिओ टाकला होता, तर दुसऱ्या लोकांनी मला पैसे टाकले होते, परंतु माझ्या नातेवाईकांपैकी तेव्हासुद्धा मला कोणाचा कॉल आला नव्हता किंवा कोणी मला पैसे दिले नव्हते. ते फक्त मला सोबत राहण्याची मदत केली होती सर्वांनी. तेव्हा मी बोलतही होती की मला व्याजानं पैसे काढून द्या, परंतु तेव्हा मी खूप छान अनुभव घेतला होता की कोणत्याही नातेवाईकांनी पैसे दिले नव्हते. तेव्हाच मी स्वतःशी गाठ बांधली होती की मी एवढं कमावणार की मला कोणासमोर हात लावण्याची वेळ येणार नाही. आणि तेव्हापासून मी म्हणजे रात्रंदिवस दिवसाचं रात्र गेली. आत्ता मी जे दाखवणार ना ते तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवणार आहे की 2 दिवस झाले आम्ही शिफ्टिंगमध्ये होतो. शिफ्टिंग झाली, नंतर गणेशजी त्यांच्या जॉबला गेले आणि भरपूर असे प्रोडक्ट येऊन पडलेले होते की ज्यांचं प्रमोशन बाकी होतं. आज मी तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवते की आज गुरुवार होता, मला स्वामींचा अभिषेक करायचा होता, परंतु बहुतेक स्वामींना आज माझ्या हातून अभिषेक करायचा नव्हता. फक्त मी देवघर स्वच्छ केले, देव स्वच्छ केले, पोस्टात गेली. तिकडून आल्यानंतर मला पटापट प्रमोशनवाल्यांचे कॉल चालू झाले की बाबा 15 ते 20 दिवस झाले तुम्ही काम व्यवस्थित करत नाही आहे, सेल डाऊन झालेला आहे, तर प्लीज आज तुम्ही काम करा, नाही तर मग सर्व आम्ही प्रोडक्ट घेऊन जाणार. आणि हे जे प्रोडक्ट जर रिटर्न केले ना तर माझं भरपूर असं नुकसान होते. आज अशी परिस्थिती आहे की आज ना सोबत आई आहे. आई खूप म्हणत आहे मला मी येते, परंतु मीच बोलवून घेत नाही आहे, कारण आता अक्षय तृतीया आहे तर तिला आई बाबांचं पान टाकायचं आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मी माझ्या घरीच टाकणार आहे. त्याच्यामुळं मी आईवर जबरदस्ती करत नाही. आणि अशी कोणती तरी स्टेट म्हणजे पायरी येणारच आहे की जिथं ना कोणीच कामात नाही पडणार आहे. मनीषाचं पण आज ना उद्या लग्न होऊनच जाणार आहे. असं नाही आहे की तिचं माझं काही भांडण झालं म्हणून ते येत नाही आहे. तिने मला फोन केला, परंतु मी ठरवलेलं होतं की जी परिस्थिती ना ती स्वतः सांभाळायची, कोणाला हे नाही करायचं की बाबा तू येच म्हणून. आणि सायली जी आहे तर तिला पण तिच्या पार्लरचे वगैरे काम आहे, आता सध्या लगनसर आहे, तिला पण एंगेजमेंट याचे त्याचे काम सुरू आहे. तिने पण कॉल वगैरे करून तिचं कर्तव्य पूर्ण केलं. त्याच्यामुळं जे परिस्थिती होती मी स्वतःहून सांभाळली आणि भरपूर लोकांनी तो स्वराजची काळजी घ्या. ॲक्च्युली हा व्हिडिओ त्याचा माझ्यासमोरच आहे. खूप लोकांनी खूप छान छान कॉमेंट केला आणि त्यांचं हे बघूनच मला अक्षरशः खूप मला रडू आलं की काय बोलू आणि काय नाही. तर मी आता तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवते की मी कोणत्या परिस्थितीत आणि कशी काम करते. तर आता संध्याकाळचे मला वाटते किती वाजले, 8 वाजलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं बघा सगळ्यात अगोदर मी सामान सेट केलं आणि लगेच मी शूटला लागलेली आहे. इथं खाली जे बघताय ना तुम्ही इकडं, तर इथं 20 ते 25 इकडून दाखव, इकडून बघू शकता. हे कम से कम तरी 20च्या आसपास पार्सल आहेत. आणि इथं हे तुम्ही बघू शकता हे सगळ्या पार्सलचाच गळाटा आहे. आता इकडे या, इथं जे दिसतंय ना यांचं प्रमोशन राहिलेलं आहे, याचं प्रमोशन बाकी आहे. आणि
याचं पण प्रमोशन बाकीच आहे. हा माझ्या घरातला गळाठा तुम्ही बघू शकता. घेऊन जा. हा माझ्या घरातला गळाठा तुम्ही बघू शकता की किती आहे. हे जे आहे मी तयारी केलेली आहे तसाच तो पडलेला आहे. काय झालं रे तिथं ठेवून दे बाळा. आणि इकडे बघू शकता स्वयंपाक केल्या मी कामाला लागलेली आहे. असं नाही आहे की स्वयंपाक केलेला नाही आहे. सकाळी मस्तपैकी आम्ही स्वयंपाक केलेला आहे. या चिवडची भाजी केली होती मस्तपैकी, कढी केलेली आहे आणि भात पण आहे आणि चपात्या पण आहे. असं नाही की मग व्हिडिओ केले तर आम्ही जेवण वगैरे करत नाही. 2 ते 3 वेळा चहा केला तर भांडी तशीच पडलेली आहेत. अजून भरपूर कामं बाकी आहेत. आणि इकडं मुलं खेळत राहतात. ठीक आहे, इकडं मुलं खेळत राहतात. आणि सकाळी कपडे वॉश करून ठेवली होती आणि स्वराने आल्यावर मग ड्रायरमधून वगैरे काढलेली आहे. हे मी याच्यामुळे दाखवत आहे, याच्यामुळं नाही की बाबा मला शौक आहे की मला किती कामं भेटतात किती नाही, त्याच्यामुळे मी दाखवत नाही आहे. फक्त मला रिअल लाईफ दाखवायची आहे तुम्हाला की इन्फ्लुएन्सर लोकांची लाईफ किती बेकार असते. कधी कधी वेळेवर आईला फोन पण करणं होत नाही, कधी कधी मुलांना वेळ पण देणं होत नाही. खूप याच्यातून हे असते. आणि काय असते की जे आम्ही सोसलेलं आहे ते मुलांनी सोसू नये. आणि स्वराजच्या वेळेस जी माझी परिस्थिती झाली होती, मला लोकांना पैसे मागण्याची वेळ आली होती, ती परिस्थिती पुन्हा येऊ नये याच्यासाठी हा सर्व अट्टहास आहे. काय झालं बाळा? तर तुम्ही आता बघू शकता की स्वराज खूप फिट अँड फाईन. बाळा इकडे, तुला आता बरं लागतंय ना? डॉक्टर काय बोलले होते? काय बोलले? आणि पे अजून हा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये स्वराज दिसतच असणार आहे की तो खूप वीक झाला. त्याचं कारण म्हणजे 15 ते 20 दिवस झाला तो सतत हॉस्पिटलमध्ये होतो. वीक दिसण्याचं कारण एकच आहे. भरपूर जण म्हणत आहे स्वराज वीक झाला. मला पण माझ्या मुलाची काळजी आहे आणि माझ्यापेक्षा तुम्हाला पण काळजी आहे. कारण जे लोक आई आहेत ना तेच एखाद्या बाळाला अशी चांगली बोलू शकतात. तर मी सुद्धा प्रयत्न करत आहे त्याचं वजन गेन करण्याचा, त्याला औषध गोळ्या देण्याचा पण करत. कसं झालं 15 ते 20 दिवस झाले त्याला हॉस्पिटलमधली ट्रीटमेंट होती, त्याच्यामुळे त्याला रिकवर व्हायला वेळ लागणार आहे. बस एवढंच सांगायचं आहे. आता मी सगळ्यात पहिले तर भांडी वगैरे गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेणार आहे. कारण स्वराजची सुरू आहे एक्झाम, त्याच्यामुळे ती आणि अभ्यास करणार आहे. स्वराजचा एक्झाम झालेली आहे, स्वराजला सुट्टी लागलेली आहे. त्याचा समर कॅम्प आहे परंतु मी त्याला शाळेत पाठवत नाही आहे, त्याचे स्टिचेस वगैरे आहे म्हणून. तर असा होता आजचा ब्लॉग. मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की पैसे कमवणं सोपी नाही. अशा परिस्थितीत आम्ही राहतो, अशा परिस्थितीत कमवावं लागते. आता माझा शूट संपला. आता मी घर क्लीन वगैरे स्वच्छ करणार, मुलांना जेवण देणार आणि त्याच्यानंतर अजून 12 ते 1 वाजेपर्यंत माझी एडिटिंग चालते. जेवढी लाईफ सोपी दिसते ना तेवढी सोपी लाईफ नाही आहे, बरोबर? तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.